हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कालची ही तीच दृश्य आहेत ज्यामध्ये आतंकवादी हे पर्यटकांवर हल्ला करताना पाहायला मिळत होते। आपण पाहिलं कालच्या या हल्ल्यानंतर सरकार देखील ॲक्शन मोडवर आलं आणि त्यानंतर त्यांनी आपली सूत्र हलवत लगेचच मुंबईमध्ये। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन घाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, अतिशय खरं तर दुःखदच आहे, मात्र महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। काय सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? नक्कीच काश्मीरमध्ये ज्या प्रवाशांचा महाराष्ट्रातील प्रवाशांचा मृत्यू झालेला होता त्यातील दोघांचा पार्थिव जे आहे ते आता मुंबईत आणण्यात आलेलं आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हे पार्थिव दाखल झालेलं आहे। आधीच आपण बघितलं की जे मंत्री होते रवींद्र चव्हाण असतील, आशिष शेलार असतील, मंगल प्रभात लोढा असतील हे दाखल झालेले होते आणि त्यांच्या देखरेखीखाली आता आपण बघतोय की पार्थिव हे काही वेळातच विमानतळावरून बाहेर आणलं जाईल आणि विशेष व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे। अँब्युलन्स वगैरे ठेवण्यात आलेले आहेत आणि पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी म्हणजे डोंबिवलीला रवाना होईल। आतापर्यंत 2 प्रवासी ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे दोघे आहेत त्यांचं पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत येणं अपेक्षित आहे। तर जे पुण्याचे प्रवासी पर्यटक होते ज्यांचा त्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यांचं पार्थिव हे थेट पुण्याला नेण्यात येण्याची व्यवस्था ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। दोघांचं पार्थिव आता मुंबईला दाखल झालं असून काही वेळातच ते मुंबई विमानतळावरून बाहेरून डोंबिवलीच्या दिशेने रवाना होईल। सचिन, तुम्ही स्पष्ट करू शकता नेमके किती पार्थिव? 6 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत महाराष्ट्रातील, मात्र 6 पैकी किती पार्थिव हे मुंबई विमानतळावर आले, तुम्ही स्पष्ट करू शकता? आतापर्यंत दोघा प्रवाशांचे पार्थिव मुंबईला आल्याची माहिती आहे। डोंबिवलीतील 3, पनवेलमधील 1 आणि पुण्यातील 2 असा एकूण 6 जणांचा मृत्यू या भ्याड हल्ल्यात झालेला होता। त्यातील 2 जे मुंबई आणि पनवेलचे प्रवासी होते त्यांचं पार्थिव हे आता आणण्यात आलेलं आहे। आता काही वेळातच ते पार्थिव विमानतळावरून बाहेर पडेल। विशेष व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। संपूर्ण जो मुंबई ते डोंबिवलीपर्यंतचा रस्ता आहे तिकडे नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।